तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हे गुड न्यूज पण आहे आणि एक बॅड न्यूज पण आहे। गुड न्यूज अशी आहे मित्रांनो की आपलं चॅनल आता जे क्रायटेरिया असतो मॉनिटायझेशनसाठी, तो मॉनिटायझेशन आता आपलं क्रायटेरिया पूर्ण झालेला आहे। हे गुड न्यूज आहे। म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि जे 4000 तास वॉच टाइम आहे हे पाहिजे तर ते आपलं कंप्लीट झालेलं आहे। तर आता आपल्याला अप्लाय करायचंय, गुगल ॲडसेन्सचा अकाउंट बनवायचं आहे। तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये मी दाखवतो, दिसत असेल। अप्लाय करायला आपल्याला नोटिफिकेशन आलेली आहे। तर आता अप्लाय करणार, त्यानंतर गुगल ॲडसेन्सचं अकाउंट क्रिएट झाल्यानंतर OTP येणार, ते सक्सेस होणार। त्यानंतर मग $100 झाल्यानंतर आपल्या अकाउंटला यूट्यूबचं पेमेंट येईल। ही एक गुड न्यूज आहे। आणि बॅड न्यूज म्हणजे मित्रांनो, जे सध्या इंडिया आणि पाकिस्तानमध्ये जे वार चालू आहे, तर त्यामुळं ना बिझनेसवर थोडा इफेक्ट झालेला आहे। बऱ्याच IT कंपनीच्या एम्प्लॉईंना म्हणजे वर्क फ्रॉम होम दिलेला आहे आणि कालपासून थोड्या ट्रिपा कमी झालेल्या। नाही तर उबेरला एवढ्या ट्रिपा असतात ना, खूप ट्रिपा असतात, म्हणजे कंटिन्यू बिझनेस असतो उबेरला। पण थोडं कालपासून असं जाणवतंय की ट्रिपा कमी झाल्या आणि रोडवर ट्रॅफिक पण कमी झाले, कमी लोक दिसत आहेत रोडवर। तर पाकिस्तानने जे हे केले, तर सुरुवात तर त्यांनीच केली। बिझनेस डाऊन झाला तरी चालेल, पण पाकिस्तानची एकदा वाटच लावायला पाहिजे। कारण की विषय कसा आहे ना मित्रांनो, जे लोक मारले ना पहलगाम मध्ये, आपला हा टॉपिक नाही पण थोडं बोलू त्याच्यावर। मी कंटिन्यू यूट्यूबला व्हिडिओज बघतोय, तर एवढं म्हणजे खराब वाटते ना मनाला। म्हणजे ज्या मुलीचं लग्न झालंय 8 दिवसापूर्वी, त्याच्या नवऱ्याला त्याच्या डोळ्यासमोर मारले त्या लोकांनी, आणि धर्म विचारून मारले। स्पेशली ह्या गोष्टीचं खराब वाटते। आणि जे मुलं बाळ बायको समोर नवऱ्याला मारले आणि बायकोला सोडून दिले, चांगलं झाले त्यांना तरी सोडले कमीत कमी। तर ती गोष्ट मित्रांनो खूप वाईट वाटते मनाला। आणि त्यांचे जेव्हा इंटरव्ह्यू आपण बघतो तर ते खूप असं इमोशनल आणि चांगलं वाटत नाही। तर त्यांनी हे पण सांगितले की तुम्हारे मोदी को जाके बता दो। तर त्यांची ही एक चूक त्यांच्या देशासाठी खूप भारी पडली आहे। त्यांचं कुठं कुठं कराचीमध्ये उद्ध्वस्त केले, कुठं 9 जागी त्यांनी इंडियावाल्यांनी ते स्ट्राईक केले। तर तिथं पण त्यांचे जिथं जिथं टेररिस्ट ट्रेनिंग द्यायचे तिथं अटॅक केलाय। आणि जे इंडियाने वार चालू केलाय ते इंडियाने पूर्व प्री प्लॅनिंग करून वार करतायत। आता माहिती नाही किती दिवस चालते, काय हरकत नाही। 15 दिवस, महिना, 2 महिने वार चालले तरी काय हरकत नाही, पण त्यांचं उद्ध्वस्तच करायला पाहिजे एकदाच। कारण की नेहमी नेहमी 26/11चा अटॅक झालाय, म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांनी अटॅक केलेत आणि नुकसान पोहोचवले। आणि इंडियाने रिप्लाय दिलाय बऱ्याच वेळा, पण ह्या टाईपचा वार मी बघितला नाही माझा जन्म झाले तेव्हापासून, इंडिया पाकिस्तानवर वार करतोय म्हणून। तर चांगलं वार असा म्हणजे भयानक केलं पाहिजे आणि पाकिस्तानला एकदम खतमच केलं पाहिजे। म्हणजे ते परत असे 100, 200, 400, 500 वर्ष तरी, 1000 वर्ष तरी वार करणार नाहीत परत। कारण की त्यांनी अशा लोकांना त्यांनी धोका पोहोचवले ज्यांची काही चुकी नव्हती। जो माणूस पैसा म्हणजे बाहेर जे अफोर्ड करत नाही, बाहेर फिरायला जाऊ शकत नाही, तो विचार करतो की चला काश्मीर आपल्या इंडियामध्ये आहे आणि सेफ आहे असं वाटत होतं। कारण की एम्प्लॉई सांगतात आम्ही काश्मीरला जायचो तर असं म्हणजे 100-100 मीटरला पोलीस राहायची, आर्मी पोलीस वगैरे राहायची तिथली लोकल। आर्मी तर नाही म्हणतात, पण पोलीस वगैरे राहायची, खूप असं कडक बंदोबस्त राहायचंय। तर काही पण असो की लोकल सपोर्ट शिवाय होत नाही असं म्हणतात, तर ते लोकल सपोर्ट शिवाय होऊ शकत नाही ना। कारण की ते जर आतंकवादी टेररिस्ट त्या लोकेशनला आले आणि ते सगळे हत्यार घेऊन आले तर ते तर एका दिवसामध्ये येऊ शकत नाही बॉर्डर पार करून। तर त्यांना काहीतरी लोकल सपोर्ट असेल, ते म्हणतात ना OG लोक काम करतात, ऑन ग्राउंड सपोर्ट, तर त्या लोकांच्या सपोर्ट शिवाय ते येऊच शकत नाही। तर त्या लोकांनी सपोर्ट दिलाय, त्यांना खाण्यापिण्याचं सगळं हे, त्या सगळ्या गोष्टी, लोकेशन हे, त्या सगळ्या गोष्टी प्री प्लॅनिंग करून त्यांनी ते केलेलं आहे। आणि बऱ्याच गोष्टीचा क्लिव येतोय की त्यांनीच केले। तर त्यांचे पण चांगलेच घरं वगैरे पाडले तर जम्मू काश्मीरमध्ये। तर चांगली गोष्ट आहे, जर असं कोणी करत असेल तर त्याला सबक शिकवायलाच पाहिजे। आणि जो राहिली गोष्ट आपल्या बिझनेसवर असर पडला तरी काय हरकत नाही, आपण 1-2 महिने ऍडजस्ट करून घेऊ। पण जर असं कोणी करत असेल तर मग त्याला प्रत्युत्तर द्यायला पाहिजे असं मला वाटते। आणि चालू आहे सध्या तर कंटिन्यू तेच रील आणि तेच व्हिडिओ बघतो यूट्यूबला। त्याच्यामध्ये आपलं चॅनलचं क्रायटेरिया कम्प्लीट झाले, आता बघतो नेमकं कसं काय करायचं ते। तर सध्या तर काही वेळच भेटत नाही तर करायला,
कारण की यूट्यूब चालू केलं की ते सगळे इंडिया पाकिस्तानचे व्हिडिओ दिसतात. आणि स्पेशली काल IPL ची मॅच पण चालू मॅच मध्ये म्हणजे तो तिकडं खूप जास्त, पुण्यामध्ये तर सध्या सेफ वाटते पण काही सांगता येत नाही. आता त्यांनी काल मॅच चालू होती तर तिकडं पंजाब साईडला ना चंदीगड वगैरे बंद केले वाटते, तर तिकडं थोडा धोका आहे. तर चालू मॅच मध्ये मॅच बंद केली तर काय माहित आता IPL पूर्ण होतो का नाही, कारण की बाहेरच्या प्लेयरची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे आणि इंडियाच्या लोकांची पण सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यांचं PSL पण बंद झालेलं आहे आणि आपली IPL ची मॅच पण काल थांबवली चालू मॅच. तर काय माहिती नाही आजची मॅच काय होते आता. तर काल चालू मॅच मध्ये ब्लॅकआउट झाले, कारण की ते त्या साईडला चालू होतं काहीतरी अटॅक चालू होता, तर त्यामुळं चालू मॅच बंद केली. तर पाकिस्तानला एकदा धडा शिकवायलाच पाहिजे. चालते आपलं थोडं, फक्त लॉकडाऊन नाही पडाव. लॉकडाऊन पडलं तरी एक 4, 5, 8, 10 दिवस ठीक आहे, पण असं 2 महिना 3 महिना लॉकडाऊन नाही पडाव. तसं होणार नाही, लॉकडाऊनची परिस्थिती नाही, ही वार आहे. लॉकडाऊन केव्हा पडते, जेव्हा ते काहीतरी हेल्थ इश्यूज वगैरे असते तेव्हा होते, पण तसं तर नाही, चालू असणार. पण जे त्यांनी केले ते खूप वाईट केले. तर चला असो, काही हरकत नाही. आपलं चांगलं अर्निंग चालू होतं मित्रांनो एवढ्यामध्ये, पण त्याच्यामध्ये असं झाले तर काही विषय नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची, जे तुम्ही आपल्याला सपोर्ट दिलाय आणि एवढं प्रेम दिलंय तुमच्यामुळंच हे. कारण की मी जेव्हा फॅमिली ब्लॉग चॅनल चालू केला होता ना, हाच माझा चॅनल पहिले फॅमिली ब्लॉग मध्ये होता, तर तेव्हा माझे एवढे व्ह्यूज यायचे नाही. 150, 200, 300, 350, जास्तीत जास्त 400, 500, 1000 तर कुठल्याच व्हिडिओला गेले नाही. पण जेव्हापासून मी ओला उबेर अर्निंगचे व्हिडिओ बनवायला लागलो, ओला उबेर संबंधित माहिती द्यायला लागलो, तेव्हापासून आपल्या चॅनलला 1000, 2000, कुठे एका व्हिडिओला 10,000 पण व्ह्यू गेले, म्हणजे 5000, 6000 एवढे व्ह्यू गेले. तर हे तुमचं प्रेम आहे, असंच प्रेम मला असू द्या, कंटिन्यू मी व्हिडिओ बनवत जाईल. आणि आता हे जे आपलं चॅनल मॉनिटाईज पण झाले आणि मी व्हिडिओज टाकले नाही, तर आपल्याला पैसे येणार नाहीत. व्हिडिओ मला टाकावं लागतील, तेव्हाच मला $100 झाल्यानंतर एक 9-10 हजार रुपये पेमेंट येईल. पण ते $100 कधी होतील ते मला माहिती नाही, 2-3 महिने तरी लागतील. जर असेच व्ह्यू येत राहिले 1000-2000, तर 2-3 महिने लागेल $100 व्हायला. आणि जर आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकले तर होईल लवकर. तर बघू, ते मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया मी आता ते अप्लाय वगैरे करतो, म्हणजे OTP वगैरे येईल आणि ते लवकर कंप्लीट करून घेतो. आणि आता तर मित्रांनो आपण आहे खराडीमध्ये सध्या. बघा, आता आपण सध्या खराडीमध्ये इथं थांबलोय, बार्कलेज जवळ. तर आता वाजले मित्रांनो 12:34 झाले, आपल्याला जायचे सेकंड शिफ्टला. आज काय आपण लेट चालू केले, कारण की आपण या आठवड्यात चांगलीच अर्निंग केली 3 दिवसात, त्यामुळे थोडा आराम केलाय आज. तर आता जातोय मित्रांनो ड्युटीला. तर असा विषय आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.